पाठ 12वा परिमिती व क्षेत्रफळ. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती. आता खाली दिलेल्या आकृतीची परिमिती सांगा. आकृतीची परिमिती बरोबर 7 + 16 + 20 + 14 बरोबर 57 सेमी. पुढचं उदाहरण. बाजूची लांबी 3 सेमी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला तर राहिलेल्या आकृतीची परिमिती किती होईल? हा आहे दिलेला चौरस. त्याची लांबी 3 म्हणजे प्रत्येक बाजू 3 सेमी लांबीची. आता ही आकृती आहे ज्यामध्ये 1 सेमीचा चौरस कापून घेतलाय. आता उरलेल्या बाजूंची लांबी बघूया. ही बाजू 3 सेमी आहे तशी राहील, ही बाजू 3 सेमी आहे तशी, ही बाजू 2 सेमी राहील आणि ही बाजू 2 सेमी राहील. मात्र ही बाजू असेल 1 सेमी आणि ही असेल 1 सेमी. आता आकृतीची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर 2 + 3 + 3 + 2 + 1 + 1 बरोबर 12 सेमी. आणि मूळ चौरसाची परिमिती 3 + 3 + 3 + 3 बरोबर 12 सेमी. यानंतर बघूया 2 सूत्र. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आणि चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. यानंतर उदाहरण. 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद असलेल्या मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्यास किती किलोमीटर अंतर चालून होईल? पहिल्यांदा मैदानाची परिमिती काढू. मैदानाची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले 160 अधिक 2 गुणिले 90 बरोबर 320 अधिक 180 बरोबर 500 मीटर. या मैदानाभोवती 4 फेऱ्या घातल्या म्हणून एकूण अंतर बरोबर 500 गुणिले 4 बरोबर 2000 मीटर बरोबर 2 किलोमीटर. म्हणून 2 किलोमीटर अंतर चालून होईल. पुढचं उदाहरण. एका आयताकृती भूखंडाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. तारेचा दर 60 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल? पहिल्यांदा आयताकृती भूखंडाची परिमिती काढू. परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले 50 अधिक 2 गुणिले 30 बरोबर 100 अधिक 60 बरोबर 160 मीटर. याच्या कडेने तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे म्हणून 160 गुणिले 3 बरोबर 480 मीटर. तारेचा दर 60 रुपये प्रति मीटर म्हणजे एका मीटरला 60 रुपये म्हणून एकूण खर्च बरोबर 480 गुणिले 60 बरोबर 28,800 रुपये. यानंतर क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. यानंतर उदाहरण. दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब व 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती? पहिल्यांदा सभागृहाचं क्षेत्रफळ काढू. सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर 16 गुणिले 12 बरोबर 192 चौरस मीटर.
दर चौरस मीटरला 80 रुपये मजुरी. म्हणून एकूण मजुरी बरोबर 192 गुणिले 80 बरोबर 15,360 रुपये. म्हणून फरशी बसवण्याची मजुरी 15,360 रुपये. यानंतरचं उदाहरण, दिलेल्या आकृतीतील चौरसांची 4 भागात अशी विभागणी करा की प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ आणि आकार सारखा असेल. हे भाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. चौरसांची अशा प्रकारे विभागणी करू म्हणजे प्रत्येक भागात 3 चौरस येतील, त्यांचा आकार आणि क्षेत्रफळ सारखं असेल.